मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मुंबईमध्ये विविध उत्पन्न गटातील तब्बल 2640 घरांसाठी म्हाडाकडून जाहिरात प्रसिद्ध। आजपासून ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात। 15 मे रोजी संगणकीय सोडत निघणार। मुंबईमध्ये 3 एप्रिलला मेट्रो 2B आणि मेट्रो 9च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होणार। याच दिवशी ठाणे बोरिवली भुयारी मार्ग आणि बीकेसी पॉट टॅक्सी प्रकल्पाचंही भूमिपूजन करण्यात येणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण होणार। मुंबईतील पालिका शाळांमध्ये एअर फिल्टर बसवण्याची मागणी। वाढत्या वायू प्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर। विद्यार्थ्यांना स्वच्छ हवा मिळावी आणि प्रदूषणाचा परिणाम कमी व्हावा यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक अंकित प्रभू यांची मागणी। मुंबईतील 15 तलावांचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय। राज्य सरकारकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त। पालिकेकडून सल्लागार नियुक्ती प्रक्रिया सुरू। तलाव परिसरातील गाळ काढणं, स्वच्छता आणि सुशोभीकरण होणार। मुंबई विमानतळावर प्रवाशांचा विसराळूपणा वाढला। 2025 मध्ये तब्बल 90,000 वस्तूंचा विसर पडला। गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा 35% वाढ। दरमहा सरासरी 7,500 वस्तू विसरल्याची धक्कादायक आकडेवारी समोर। शिष्यवृत्ती अर्ज पडताळणीमध्ये महाविद्यालयांकडून दिरंगाई। पुणे विद्यापीठाकडून महाविद्यालयांना सक्त सूचना। शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढा। कागदपत्राच्या प्रती जमा न झाल्याचे कारण देऊन अर्ज अडवू नका, विद्यापीठाचा इशारा।